लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचं प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीमध्ये आगमन झाले। यावेळी श्रींच्या पालखीचं परळीच्या भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं। ही पालखी परळीच्या मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ झाली आहे। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आज शहरातील संत जगमित्र मंदिरामध्ये मुक्कामी असेल। तर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात इथे वारकरी आणि भाविक पोहोचलेले आहेत। महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। गजानन महाराजांची पालखी आज परळीमध्ये पोहोचलेली आहे। मोठ्या थाटामाटात या पालखीचं स्वागत करण्यात आलंय। जय जय रामकृष्ण हरी आणि त्याचबरोबर गडगड गणात बोते या गजराचा इथे सध्या मोठ्या प्रमाणात जप केला जातोय। माऊली माऊलीचा जयघोष करत पुणेकरांनी भवानी पेठेत असलेल्या विठोबा मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। काल रात्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी होती। आज दिवसभर पालखी या ठिकाणी असल्यामुळे सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। मंदिर परिसरामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। पुण्यामधील पालखी विठोबा मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जी आहे ती पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात आज मुक्कामी आहे। काल रात्री या पालखीचं आगमन जे आहे ते या ठिकाणी झालं होतं आणि आपण जर बघितलं तर भाविकांची पहाटेपासूनच गर्दी या दर्शनाची जी आस लागलेली सगळ्यांना भाविकांना आहे ते दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांनी रीग लावलेली आहे। पुण्यातले हे भवानी पेठेतलं जे विठोबा मंदिर आहे याला देखील मोठा इतिहास आहे आणि याच ठिकाणी दरवर्षीप्रमाणे प्रथेप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती या ठिकाणी मुक्कामी असते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी विद्युत रोषणाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रत्येक जण पुण्यातल्या असेल किंवा त्याच्या शहरातला बाहेरचा असेल तो या मंदिरात माऊलींचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच आतुरलेला असतो। त्याला ओढ असते ती विठुरायाच्या दर्शनाची आणि आज सकाळपासूनच पालखी जशी काल रात्री मुक्कामी आली आहे त्यापासूनच रात्रीपासूनच आज पहाटे या ठिकाणी समाज आरती झाली, त्यानंतर विधिवत पूजा झाली आणि त्यानंतर भाविकांसाठी मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।